हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 29 बघितलेला. आज आपण भाग 30 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा पार्ट लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. ॲडव्होकेट नाईक त्यांना हळूहळू आपला प्लॅन समजावून सांगतात. गणेश आणि प्रीतीला तो प्लॅन खूप आवडतो, पण प्रकाशला काही पटत नाही. त्यावर प्रकाश, नाही मॅडम, हे खूप रिस्की आहे. मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. स्नेहलला जर हे कळलं तर ती अधिकच टेन्शन घेईल. त्यावर गणेश, प्रकाश थोडा विचार कर. आपल्याला केस जिंकायची आहे तर असं काही करावंच लागेल. आणि स्नेहलला कशाला कळू द्यायचं? हे बाहेरच्या बाहेरच करू ना. त्यावर ॲडव्होकेट नाईक, हे बघा मिस्टर प्रकाश, ती कोमल खूप हुशार आहे. ती आणखी काय काय करेल सांगता येत नाही. तेव्हा आपल्याला असं काही पाऊल उचलावंच लागेल. तुम्ही याचा शांतपणे विचार करा आणि मग सांगा. एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर प्रकाश, समोरचा जसा असला त्याच्याशी लढण्यासाठी थोडंफार तसंच व्हावं लागतं. स्नेहलचा डिवोर्स होणं इतकं सोपं नव्हतं, पण जसं मी तिच्या नवऱ्याला त्याच्या बेडरूमचे सिक्रेट रिव्हील करण्याची धमकी दिली तेव्हा कुठे त्याने मुकाट्याने डिवोर्स दिला. तुम्ही शांतपणे विचार करा आणि मग ठरवा. पण अजूनही आपण कन्फर्म नाही सांगू शकत की पिऊची कस्टडी आपल्यालाच मिळेल. ॲडव्होकेट नाईक निघून जाताच गणेश प्रकाशला खूप समजवतो. प्रकाश, अरे तू एवढा विचार का करीत आहे? आपल्याला फक्त नाटक करायचं आहे. खरं खरं थोडीच असं करायचं आहे. पण या प्लॅनमध्ये जर ती कोमल फसली तर जीत आपलीच आहे. तू शांतपणे आज विचार कर, मग बोलूया आपण. प्रकाश गोंधळलेल्या अवस्थेत, ठीक आहे, भेटू मग. प्रकाश घरी येऊन खूप विचार करतो. वकील सांगतात तसं करू का? त्याने नुकसान तर नाही आहे, पण तरीही मला भीती का वाटत आहे. स्नेहलशी बोलू का? नको नको, ती तर हे ऐकूनच बेहोश होईल. तिची अवस्था बघता तिला जपलं पाहिजे. नुकताच 7वा महिना लागला तिला. जर ही केस हरलो तर स्नेहलला कसा सांभाळेल? मी तरी कसा राहू शकेन पिऊशिवाय? मी स्वतःला सांभाळेन की स्नेहलला? पण मी असा निगेटिव्ह विचार का करीत आहे? मला जिंकायची आहे ही केस. त्यासाठी काहीही करेन मी, ते नाटक सुद्धा. प्रकाश समोर टेबलवर ठेवलेल्या छोट्याशा गणपती बाप्पाच्या मूर्तीला बघून मनात नतमस्तक होत, देवा काहीतरी कर, पण माझी पिऊ मलाच मिळू दे. ही केस मला जिंकू दे. प्रकाश 2 दिवसाने गणेशला भेटत, गणेश, मी ते नाटक करायला तयार आहे. तू सांग कधी करायचे? त्यावर गणेश विचार करीत, पुढली तारीख 15 दिवसानंतरची आहे. तेव्हा त्याआधीच आपल्याला ते नाटक करावं लागेल. त्यावर प्रकाश, ठीक आहे, तू सांग तसं करू. त्यावर गणेश, आधी त्या कोमलवर नजर ठेवावी लागेल. ती कधी बाहेर पडते तसा प्लॅन करावा लागेल. तू रिलॅक्स राहा, ते मी बघतो. जसं माझं ठरलं तसं तुला सांगतो. त्यावर प्रकाश, ठीक आहे. 8 दिवस जातात पण गणेशचा काही फोन येत नाही. तसा प्रकाश कॉल करीत, गणेश, काय रे, 8 तारखेला 8च दिवस राहिले, झालं का प्लॅनचं? त्याआधी करायचं आहे ना? त्यावर गणेश टेन्शनमध्ये, हो रे, मी लक्ष ठेवूनच आहे, पण ती हॉटेलच्या बाहेर पडलीच नाही. पण तू टेन्शन नको घेऊ, काहीतरी नक्कीच घडेल. इकडे प्रकाश, गणेश आणि ॲडव्होकेट नाईक तिघेही टेन्शनमध्ये येतात. केसची तारीख जवळ येत होती आणि त्यांचा प्लॅन अजून एक्झिक्यूट झाला नव्हता. सगळं प्लॅनवर डिपेंड होतं. रोजचा जसा दिवस जात होता तसं प्रकाशचे हार्टबीट वाढत होते. काय होईल काय नाही तो टेन्शनमध्ये होता. इकडे रमेशला जे काम दिलं ते सुद्धा पूर्ण झालं नव्हतं. तसं कोमल एका बिझनेसमॅनला ब्लॅकमेल करून पैसे मिळवते हे तर कळलं होतं, पण त्याचा पुरावा नव्हता. त्यामुळे कोर्टात त्याबद्दल काही बोलू शकत नव्हते. सगळीकडूनच प्रकाशची कोंडी होत होती. कोमल किती नीच बाई आहे हे सगळ्यांना कळून चुकलं होतं, पण तरी सुद्धा पुराव्याअभावी ते सिद्ध करू शकत नव्हते. आणि कोमलचा वकील मात्र कोर्टात कोमलला एक एकटी अबला नारी सिद्ध करून चुकला होता. केसची तारीख जवळ येऊ लागली. 1 दिवस गणेशला चान्स मिळाला. केसच्या तारखेला 2 दिवस बाकी होते. गणेश कोमलवर बारीक नजर ठेवून होता आणि त्या दिवशी त्याला प्लॅन एक्झिक्यूट करायचा चान्स मिळाला.
त्या दिवशी सायंकाळी कोमल आपल्या मैत्रिणीसोबत बाहेर हॉटेलला जेवायला निघाली होती. गणेश तिच्या मागावरच होता. कोमलने आपल्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये बोलवलं आणि नेमकं तिच्या हॉटेलच्या वॉचमॅनने ते ऐकलं. तसं त्याने गणेशला ते सांगितलं. गणेशने कोमल ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तिथल्या वॉचमॅनला पैसे देऊन तिची प्रत्येक मूव्हमेंट त्याला सांगायला सांगितली होती. गणेश लगेच प्रकाशला कॉल करतो. हॅलो प्रकाश, निघाला का ऑफिसमधून? त्यावर प्रकाश, हो, पॅकअप करीत आहे. त्यावर गणेश एक्साइट होत, तू लगेच हॉटेलला ये, मी पण तिथेच येतो. ती कोमल त्या हॉटेलला येत आहे. आज कसंही करून आपल्याला तो प्लॅन एक्झिक्यूट करायचाच आहे. त्यावर प्रकाश घाईत, ठीक आहे, मी लगेच पोहोचतो. गणेश हॉटेलमध्ये पोहोचून कोमलची वाट बघत असतो. काही वेळाने कोमल कॅबने आपल्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये पोहोचते. गणेश तिच्या मागे जात तिच्या मागच्या टेबलवर बसतो. त्यावर दीपिका, कोमल, आज की पार्टी मेरी तरफ से, आज तू ऑर्डर कर, क्या खाना चाहिए तुझे? त्यावर कोमल, क्या बात है, कोई पैसे वाला पटाया क्या? त्यावर दीपिका, मेरे इतने नसीब कहा, वो तो इस हफ्ते में कमाई बहुत ज्यादा हुई इसलिए पार्टी दे रही हूँ. त्यावर कोमल हंसत, तू कुछ दिन रुक, फिर मैं भी इससे बड़ी पार्टी दूंगी केस जीतने के बाद. केस बस मेरी ही हाथों में है. त्यावर दीपिका आश्चर्याने, क्या बात कर रही हो, सच्ची में? त्यावर कोमल ओव्हर कॉन्फिडंट होत, और नहीं तो क्या, अरे उस वकील को इतने पैसे किस लिए दिए? तेवढ्यात प्रकाश येतो. प्रकाशला बघताच गणेश एकदम मागच्या टेबलवर जाऊन बसतो आणि कोमलकडे लक्ष नसल्याचा दिखावा करीत तो जोरात प्रकाशला आवाज देत, प्रकाश, अरे इकडे मी बसलो, इकडे ये. प्रकाश पण कोमलकडे लक्ष नसल्याचं दाखवत गणेशच्या टेबलकडे जातो. गणेशच्या आवाजाने कोमलचं लक्ष त्यांच्याकडे जाते. तशी ती डोक्यावर स्टूल घेत आपला चेहरा लपवते. दीपिका तिला बघून आश्चर्याने, कोमल क्या हुआ, तू ऐसे मुंह क्यों छुपा रही है? त्यावर कोमल तिला इशाऱ्याने चूप राहायला सांगते आणि चेहरा लपवीत प्रकाशच्या टेबलच्या बाजूला खाली टेबल बघते तर नेमका त्यांच्या टेबलच्या समोरचा टेबल खाली असतो. खरं तर आपल्या बाजूला टेबल खाली बघूनच गणेश त्या टेबलवर बसला असतो, जेणेकरून कोमल त्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी तिथे येऊन बसावी. होतंही तसंच. कोमल दीपिकाला हळूच त्या टेबलवर बसू म्हणून सांगते आणि त्या दोघी त्या टेबलवर जाऊन बसतात. गणेशचं मात्र नीट लक्ष असते. आपला प्लॅन वर्क करत आहे बघून तो खुश होतो. दीपिका हळूच, कोमल क्या हुआ, हम यहाँ क्यों आए? कोमल तिला इशाऱ्याने चूप राहायला सांगते आणि टेबलच्या टिश्यू पेपरवर लिहून सांगते की बाजूच्या टेबलवर प्रकाश बसला आहे आणि तिला त्यांच्या गोष्टी ऐकायच्या आहे. तेव्हा कुठे दीपिकाला सगळं समजतं. कोमल शांत बसून कान मागच्या टेबलकडे लावून प्रकाशच्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करत असते. गणेश काय बोलायचं, कसं बोलायचं हे ठरल्याप्रमाणे बोलणं सुरू करतो. प्रकाश, अरे तू समजत नाही का, एक्सेप्ट कर ही गोष्ट. प्रकाश टेन्शनमध्ये असल्याचा दिखावा करीत नाही. गणेश, असं का नाही होऊ शकत, मी नाही एक्सेप्ट करू शकत ही गोष्ट. कोमल ऐकून कन्फ्यूज होते की हे कशावर बोलत आहे. गणेश पुन्हा समजावत, हे बघ प्रकाश, अरे स्पष्ट दिसत आहे ही केस आपल्या हातातून चालली. आता तर वकिलाने सुद्धा सांगितले ही केस जिंकणे मुश्किल आहे. पिऊचा नाद सोड, पिऊची कस्टडी त्या बाईला मिळेल हे तू ॲक्सेप्ट कर. त्यावर प्रकाश चिडून, अरे असं कसं बोलत आहे तू गणेश, पिऊ माझी मुलगी आहे, 1 दिवसाची होती तेव्हापासून मी तिला सांभाळलंय आणि आता असं सहजपणे त्या बाईला देऊन टाकू? माझा जीव आहे रे तिच्यात. आणि पिऊचं काय, ती तरी राहू शकेल का माझ्याशिवाय आणि स्नेहलशिवाय? त्यावर गणेश समजावत, ते काही असलं तरी कोर्टाचा निर्णय तर मान्य करावाच लागेल ना. कोर्ट हे सगळं नाही बघत प्रकाश, कोर्ट फक्त ती बाई तिची जन्मदाती आई आहे एवढंच बघते. प्रकाश हताश होण्याचे नाटक करीत, इतकं सोपं नाही गणेश आपल्या मुलीला दुसऱ्याच्या हातात सोपवणे. त्यावर गणेश एक तिरपा कटाक्ष समोर बसलेल्या कोमलवर टाकीत, मान्य आहे हे सगळं सोपं नाही, पण तूच विचार कर ना, आता स्नेहलचे पण दिवस भरत आले, 2-3 महिन्यात तुझं बाळ येईल, त्यांच्यात रमून तू पिऊला विसरून पण जाशील आणि तसंही पिऊ तुझ्याकडे राहिली आणि स्नेहलने पिऊ आणि स्वतःच्या बाळात भेदभाव केला तर तुलाच बरं नाही वाटणार. त्यापेक्षा पिऊला तिच्या आईजवळ जाऊ दे. किती झालं तरी ती पिऊची आई आहे, पिऊला नीट ठेवेल. तुला टेन्शन घ्यायचं कारणच नाही. तू स्नेहल आणि तुमचं बाळ, तुमची छान फॅमिली होते, तू त्याचा विचार कर.
पटतंय का माझं? प्रकाश विचार करीत असल्याचा आव आणीत, तू म्हणतंय ते पटतंय मला. खरंच मी पिऊच्या नादात स्नेहल आणि माझ्या बाळाचा विचारच करीत नाही आहे. ठीक आहे, जाऊ दे. केसचा निकाल जो लागायचा तो लागू दे आता. मी टेन्शन नाही घेत आणि मी फक्त स्नेहल आणि माझ्या येणाऱ्या बाळाकडे फोकस करतो. त्यावर गणेश खुश होत, ये होईना बात, चल आता घरी. जितके दिवस पिऊ सोबत आहे तितके दिवस तिच्या सोबत जगून घे. तिला जे पाहिजे ते घेऊन दे. ती गेल्यावर याच आठवणी तुझ्या गाठीला असेल, तेव्हा सगळ्या आठवणी साठवून ठेव. प्रकाश खुश होत गणेश सोबत निघून जातो आणि हे सगळं ऐकून कोमलचे डोळे पांढरे पडतात. दीपिका तिला बघून काळजीने, कोमल क्या हुआ? तेरा चेहरा उतरा क्यों है? तब्येत ठीक नहीं लग रही है क्या? ज्यूस ऑर्डर करू क्या? त्यावर कोमल टेन्शनमध्ये चिडून मोबाईल टेबलवर आपटीत, हाऊ डेअर ही? दीपिका न समझूं किसने क्या किया मेरी जान? कोमल रागाने, तूने अभी उस प्रकाश की बात सुनी नहीं? त्यावर दीपिका, नहीं यार, मेरा ध्यान नहीं था, मैं मोबाइल देख रही थी. पर क्या हुआ? कोमल रागाने त्रागा करीत, वो साला प्रकाश, अरे मेरा प्लान पूरा चौपट हो गया. प्यू को छोड़ने के लिए इतनी आसानी से तैयार हो गया. मैं उस बच्ची को लेकर क्या करूं? मुझे तो लगा था कि वो बच्ची के लिए कुछ भी करेगा, अपनी बीबी को छोड़ के मुझे घर में रखेगा, पर हुआ सब उल्टा. सुना तूने उसकी बीबी प्रेग्नेंट है और 2-3 दिन में डिलीवरी भी हो जाएगी. त्यावर दीपिका, ओ ऐसा है तो? और अगर उसको बेटा हुआ तो फिर वो अपनी बीबी को कभी नहीं छोड़ेगा. त्यावर कोमल टेंशनमध्ये ओठ दातांनी खात, हाँ यार, नहीं चाहिए. क्या करूँ मैं उसे लेकर? मुझे कुछ सोचना पड़ेगा. मुझे वो बच्ची बेमतलब का बोझ. त्यावर दीपिका, कैसी माँ है रे तू? अपनी ही बेटी को बोझ बोल रही है. त्यावर कोमल चिड़ून, कौन सा मैंने उसे अपनी खुशी से पैदा किया था? वो तो बस एक एक्सीडेंट. मैंने तो केस इसीलिए डाला था ताकि मैं उसकी बीबी की आइडेंटिटी से चैन से जी सकूं, पर ऐसा कुछ तो नहीं हो रहा. उल्टा वो बच्ची मेरे ही गले पड़ रही है. आणि अस्वस्थपणे हात चोळत स्वतःशीच बोलत, सोच कोमल सोच, इस हालत में क्या कर सकती है? इतनी आसानी से हार तो नहीं मानूंगी. यस, वो वकील ही बताएगा. अब इस हालत को बदल कर अपने फेवर में कैसे करना. कोमल आपली बॅग उचलत घाईघाईत उठत, दीपिका, मुझे अभी के अभी उस वकील से मिलना है. मैं निकल रही हूँ. तुझे जो खाना है खा ले. हम बाद में मिलते हैं, ओके? त्यावर दीपिका खांदे उडवत, ओके. बाहेरच्या खिडकीतून प्रकाश आणि गणेश कोमलचे एक्सप्रेशन बघत होते. खरं तर ते निघाले पण गेले नाही. त्यांचं संभाषण ऐकून कोमल कशी रिॲक्ट होते ते बघायचं होतं, म्हणून ते थांबून खिडकीतून कोमलला वॉच करीत होते. गणेश कोमल हॉटेलमधून बाहेर जातात, बघ प्रकाश, मी म्हटलं होतं ना, तिला पिऊ नाही पाहिजे. ती बघ आता आपल्या वकिलाला घेऊन हेच म्हणेल की तिला पिऊ नको. त्यावर प्रकाश, होप सो, तिने असंच काहीतरी बोलावं. 2 दिवसांनी कोर्टाची तारीख येते. आज सगळ्यांच्या छातीत धडधड करीत असते. प्रकाशात तर जास्तच. काकू सगळ्यांना धीर देत, हिम्मत नको हारा, सगळं ठीक होईल. प्रकाश रेडी होऊन असतो पण तरीही मन घाबरत असते. त्याचा पाय आत बाहेर होत असतो. तेवढ्यात स्नेहल पूजेचे तामण घेऊन आपलं वाढलेलं पोट सांभाळीत हळूहळू पावलं टाकीत येत असते. त्यावर स्नेहल, अहो थांबा. प्रकाश मागे वळून बघतो आणि स्नेहलला बघून लगेच तिच्या जवळ जात तिच्या हातातील तांबण घेत, कुठे निघाली तू? त्यावर स्नेहल, मी नाही, आपण समोरच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करू. आज कोर्टात निकाल आपल्या बाजूने लागावा म्हणून साकडं घालू. प्राजक्ताताई जवळ येत, हो ग, चल मी पण येते. देव आपलं नक्की ऐकेल. आज तर निकाल आपल्या बाजूने लागला ना तर तुझं डोहाळं जेवण आपण छान थाटात करू. प्रकाश त्यांच्यासोबत मंदिरात जातो. तिघेही मनोभावे पूजा करून आपलं मागणं मागतात. प्राजक्ताताई विनवणी करीत, पक्या, मी येऊ का रे? आज तरी मला सोबत येऊ दे. प्रकाश विचार करीत, ठीक आहे, पण तू तिथे काहीही बोलणार नाही. त्यावर प्राजक्ताताई नाही बोलणार, एकदम चूप राहील. प्रकाश आईला घेऊन कोर्टात येतो. गणेश आणि प्रीती आधीच तिथे हजर असतात. प्रकाश अस्वस्थपणे हळूच, गणेश आपला प्लॅन वर्क करेल ना रे? केस आपणच जिंकू ना? त्यावर गणेश, डोंट वरी. तू ऐकलं नाही का त्या दिवशी ती काय म्हणाली? तिला पिऊ नकोच आहे. पिऊ म्हणजे तिच्यासाठी बोज आहे. त्यावर प्रकाश, पण वकिलाशी मिळून तिने अजून काही दुसरा प्लॅन केला तर? त्यावर गणेश, आता काहीही होऊ शकत नाही. तू टेन्शन घेणं बंद कर. रिझल्ट आहे, आता काय होणार?
तेवढ्यात जज साहेब येतात आणि सगळे कोर्ट रूममध्ये जातात. कधी नव्हे ती कोमल आज टेन्शनमध्ये दिसत होती. तिला टेन्शनमध्ये बघून प्रीती आणि प्राजक्ताताईंना आतून बरे वाटते. जज साहेब, कोर्टाची कार्यवाही सुरू करावी. त्यावर ॲडव्होकेट नाईक, जज साहेब, माझे अशील मिस्टर प्रकाश धुरी यांनी त्यांची मुलगी पिऊ प्रकाश धुरी हिचा पहिल्या दिवसापासून सांभाळ केला आहे. जेव्हा की तिची आई मिस कोमल ही तिला 4 वर्षापासून एकदाही भेटली नाही. त्यामुळे मुलगी अजिबात आईला ओळखत नाही. अशा वेळी 4 वर्षाच्या एवढ्याशा लहान मुलीला तिच्यासाठी अनोळख्या असलेल्या व्यक्तीच्या स्वाधीन करणं हे त्या मुलीच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ठीक नाही. तेव्हा माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की पिऊचा ताबा हा तिच्या वडिलांनाच मिळावा. दॅट्स ऑल जज साहेब. त्यावर ॲडव्होकेट कामत उभे होत. जज साहेब, माझे वकील मित्र मिसेस नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे पिऊ एक 4 वर्षाची खूप छोटी मुलगी आहे आणि तिला तिच्या घरापासून तिच्या जवळच्या लोकांपासून दूर करणे एवढ्या छोट्या मुलीच्या हिताचे नाही. तसेही तिला आई आणि वडील दोघांचे प्रेम मिळायला पाहिजे, ते तिच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहे. तेव्हा माझी कोर्टाला विनंती आहे की मिस्टर प्रकाश धुरी यांनी माझे अशील मिस कोमलला आपल्या घरात राहण्यास परवानगी दिली तर मिस्टर प्रकाश आणि मिस कोमल दोघांनाही आपल्या मुलीजवळ राहता येईल आणि आई वडिलांचे दोघांचेही प्रेम देता येईल. दॅट्स ऑल माय लॉर्ड. समोरच्या वकिलाचं बोलणं ऐकून प्रकाश चाटच पडतो. तो गणेशकडे बघून हळूच, हे काय बोलत आहे हा वकील? त्या कोमलला मी आपल्या घरात का ठेवायचं? त्यावर गणेश हळूच कुजबुजत, म्हणजे तिला पिऊ नको होती. तिचा प्लॅन तुझ्या घरात घुसण्याचा होता. त्यावर प्रकाश रागाने, मी तिला अजिबात माझ्या घरात ठेवणार नाही. त्यावर प्राजक्ताताई चिडून, हा वकील काय बडबड करीत आहे? पागल झाला की काय? या सटवीला कोण घरात घेईल आणि आपल्या घरात आग लावेल? त्यावर प्रीती तिला चूप करीत, आई शांत बस, हे कोर्ट आहे. तू जर अशी काही बोलली तर कोर्टातून बाहेर काढतील आपल्याला. त्यावर प्राजक्ताताई रागाने बोट मोडीत चूप बसतात. जज साहेब दोन्ही वकिलांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेत नोट करतात आणि आपले 3 पानी निकालपत्र तयार करून ते वाचनास घेतात. इकडे घरी स्नेहल आणि काकू दोघेही 10 मोबाईल बघत असतात की कोर्टात रिझल्ट लागला असेल तर कोणीतरी फोन करून सांगेल, कुणाचा तरी फोन येईल. त्यामुळे मोबाईल चालू तर आहे ना, मोबाईल सायलेंटवर तर नाही ना, अशा नाना शंका घेऊन त्या पुन्हा पुन्हा मोबाईल तपासत होत्या. तेवढ्या शेजारच्या काकू येतात. काकूला बघून, काय हो रेखाताई, प्राजक्ताताई घरी नाही वाटते. त्यावर स्नेहल लगेच, हो, आज कोर्टात केसचा निर्णय लागणार आहे ना, म्हणून आई पण गेल्या. त्यावर शेजारच्या काकू, असं होय, पण निर्णय तर आधीच झाला होता ना प्रकाशचा. आता कोर्टात काय नुसता शिक्कामोर्तब होणार? स्नेहल आणि काकू दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघतात. स्नेहल कन्फ्यूज होऊन, म्हणजे मला नाही समजलं, निर्णय आधीच झाला असं कसं होणार? कोर्टात आज जज साहेब सुनावतील ना फैसला? त्यावर काकू कपाळाला हात मारीत, अगो बाई, म्हणजे तुला काहीच माहिती नाही तर? अगं, आमची प्रज्ञा आणि चिंटू त्या दिवशी हॉटेलला गेले होते जेवायला, तर तिथे प्रकाश आणि प्रीतीचा नवरा दिसला ह्यांना. ते जाणार होते बोलायला, पण त्यांचे म्हणे सिरियस बोलणे चालू होते म्हणून नाही गेले. त्यावर स्नेहल संशयाने, कसलं बोलणं? त्यावर काकू, अगं आमच्या प्रज्ञाने सगळं ऐकलं. ती सांगत होती प्रीतीचा नवरा म्हणत होता की म्हणे पिऊला त्या बाईला देऊन टाक. तसंही तुला आता बाळ होत आहे तर तू त्याच्याकडे लक्ष दे आणि पिऊचा नाद सोड. अजून असंही म्हणत होता म्हणे की स्नेहलचं स्वतःचं बाळ आलं की ती पिऊचा आधीसारखा लाड नाही करणार, तेव्हा पिऊला तिच्या आईजवळ पाठवून दे, म्हणजे तिचेही हाल नाही होणार. तसं पाहिलं तर बरोबरच बोलत होता तो. आजच्या जमान्यात कोण दुसऱ्याच्या मुलाला माया लावतं? सावत्र ते सावत्रच असतं, आपलं थोडी होतं. त्यावर काकू थोड्या चिडत, काय बोलत आहात तुम्ही ताई? इतक्या दिवसांच्या तुम्ही स्नेहलला बघत आहात ना, ती कशी आहे ती? बोलायच्या आधी विचार करावा माणसाने. त्यावर काकू, आत्ता ग बया, मी काय बोलली? तो प्रीतीचा नवरा जे बोलला तेच तर सांगितलं तुम्हाला. तुमच्याच घरातले लोक असं बोलतात आणि तुम्ही आम्हाला विचार करायला सांगता. अहो, तो सुद्धा असाच तर नसेल बोलला. त्याला काही दिसलं असेल तेव्हाच तो असा म्हणाला ना. आणि प्रकाश सुद्धा त्यांचं बोलणं ऐकत होता. त्याने सुद्धा त्याला होकार भरला.
मला काय म्हणता, प्रकाशला सुद्धा काही दिसलं असेल ना, स्नेहलच्या वागण्या बोलण्यात फरक वाटला असेल, तेव्हाच तोही तयार झाला ना. हे सगळं ऐकून स्नेहलला शॉक बसतो. ती एकटक शून्यातून बघत असते. डोक्यात असंख्य विचार फेर धरून नाचत असतात. तिला आता अस्वस्थ व्हायला लागतं. श्वास वर चढायला लागतो. ती दोन्ही हात एकमेकांवर चोळायला लागते आणि भ्रमिष्ठासारखी एकटीच बडबड करते, मीच तिची आई आहे. नाही, असं नाही होऊ शकत. माझी पिऊ माझ्यापासून दूर नाही जाऊ शकत. पिऊ माझी मुलगी आहे. आणि पिऊला जोरजोरात हाका मारीत, पिऊ पिऊ तू कुठे आहे. काकू स्नेहलची अवस्था बघून घाबरतात. त्या स्नेहलला चेअरवर बसवतात. स्नेहल स्नेहल शांत हो. पिऊ शेजारच्या घरी खेळत आहे, ती कुठेही नाही गेली. इकडे मात्र स्नेहल पॅनिक होत काकूंचे हात घट्ट पकडून, काकू काकू मी पिऊची आई आहे ना, सांगा ना, मी पिऊची आई आहे ना. काकू तिची अवस्था बघून, हो ग बाळा, तूच पिऊची आई आहे. तू शांत हो बरं. असं पॅनिक होणं तुझ्या बाळासाठी ठीक नाही. तुला 7वा महिना सुरू आहे, काळजी घे तू. त्यावर बाजूच्या काकू काळजीने जवळ घेत, स्नेहल शांत हो. अशा अवस्थेत असं वागू नये. ताई पाणी आणा बरं. काकू लगेच पाणी आणतात. पण स्नेहल जोरात हिसका देत, तो ग्लास फेकून देत, स्वतःचे केस गच्च पकडून रडत रडत, माझी पिऊ मला आणून द्या. मला माझी पिऊ पाहिजे. माझी मुलगी माझ्यापासून कुणीच दूर नाही करू शकत. काकू आणि बाजूच्या काकू घामाघूम झालेल्या स्नेहलला बघून घाबरून जातात. त्यांना काही सुचत नाही काय करावं. तेव्हा बाजूच्या काकू प्रकाशला फोन लावायला सांगतात. तशा काकू लगेच प्रकाशला फोन लावतात. प्रकाश कोड रूममध्ये मोबाईल सायलेंट करून बसलेला असतो. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.